हाय, नमस्कार, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर अजित मराठे मी राजेंद्र सावंत आणि आम्ही दोघेही तुमचं या 49व्या भागामध्ये बिझनेस आणि बरंच काहीच्या 49व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. आणि मित्रांनो, बघता बघता 49 भाग झाले आणि मी आणि राजेंद्र मगाशी तेच डिस्कस करत होतो की 50वा भाग साजरा करायचा का 52वा करायचा. हा राजेंद्र, अजय 1 वर्ष झालं पण काय माहिती आणि मित्रांनो, माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही हे कृपया त्या लाईव्ह बॉक्स मध्ये टाका, म्हणजे मला कळेल की माझा आवाज तुम्हाला येतोय. किंवा गणेश, तू जर का लाईव्ह बॉक्स मध्ये टाकलंस तर मला कळेल. आपले बरेचसे मित्र पण यायला लागलेले आहेत. मला फक्त माझा आवाज येतोय का एवढं जरा सांगा, म्हणजे मी पुढे जाईल. हो, स्वप्नील ठाकरे म्हणतात येतोय. मार्स गुरुकुल म्हणतो येस, युअर ऑडिओ इज व्हेरी क्लिअर. येस राजेश चौधरी, थँक्यू. सो मित्रांनो, माझा आवाज तुम्हाला येतोय ही चांगली गोष्ट आहे. राजेंद्रचा आवाज काही कारणामुळे जातोय, त्याच्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे, पण तो आता परत आलेला आहे. येस राजेंद्र. अजित आता आवाज येतोय का? येस येस येस, येतोय. प्लीज कंटिन्यू. आणि आणि राजेंद्र, मगाशी मी तुला प्रश्न असा विचारला की 50वा एपिसोड करायचा का 52वा करायचा. माझ्या हिशोबाने 52वा. 52वा करूया. 1 वर्ष. पण पहिलं बघ तर कुठलं 1 वर्ष कधी होत ते. नाही, एक वर्ष तारखेप्रमाणे मध्ये आपण 1-2 एपिसोड मिस केले होते, पण आपण म्हणून 52वाच म्हटलं करूया. मग 50वा तोच 52वा होईल आपला, जर 2 मिस केले असतील तर. आणि गणेश नाईकने मला सांगितलेलं आहे, फीडबॅक दिलेला आहे की 23 ऑगस्टला 52 पूर्ण झाले म्हणून. सो फर्स्ट बर्थडे इज गॉन. तर आपण मग आता 52वा एपिसोड जेव्हा येईल त्यावेळेला आपण साजरा करू. अजून त्याला 2 एपिसोड मध्ये आहे, 3 एपिसोड मध्ये आहेत. व्हेरी ट्रू. सॉरी, 50 आणि 51 2 एपिसोड मध्ये आहेत आणि तिसरा एपिसोड आपण साजरा करूया. सो Very अनेक good. मित्र आलेले आहेत. प्रसाद श्रीखंडे आलेले आहेत. गुड इव्हनिंग प्रसाद. निकेश विस्पुते, प्रवीण सरनाईक, रश्मी गोखले, राजेश चौधरी, सगळ्यांना नमस्कार, मनापासून स्वागत. आणि मला कल्पना आहे की तुम्ही सगळे, तुमच्यापैकी बरेचसे जळगावकर आहेत आणि आपल्या जळगावातल्या उद्योजकाला ऐकायला उत्सुक आहात. आणि बऱ्याचदा राजेंद्र, कसं असतं माहितीये का की अनेकदा आपल्याला रोज भेटणारा मित्र असतो, पण त्याची कोणीतरी मुलाखत घेणार आहे, तो फेसबुकवर किंवा टीव्हीवरती लाईव्ह येणार आहे, असं म्हटल्यावर एक वेगळी उत्सुकता असते ना, ती आपलेपणाची भावना असते ती. आपलेपणाची आपल्या भावना असते. मित्राला, आपल्या माणसाला. येस येस. सो मित्रांनो, या 52व्या एपिसोड जेव्हा 1 वर्ष पुरं होईल त्यावेळेला तो एपिसोड कसा झाला पाहिजे, त्याच्यामध्ये काय विशेष कार्यक्रम आम्ही केला पाहिजे, याविषयी तुमचे काही सूचना असतील तर आवर्जून आम्हाला कळवा. त्याचा आम्ही नक्की विचार करू आणि त्याप्रमाणे एपिसोड करू आम्ही. त्यातल्या काही सूचना आम्ही, त्याच्यातल्या काही आयडियाज त्या एपिसोडमध्ये घेऊ आम्ही. आणि त्यातल्या ज्या आयडियाज सिलेक्ट होतील त्या सगळ्या आयडियाजना आम्ही एक बक्षीस देणार आहोत. त्यामुळे कृपया तुम्ही आवर्जून आयडियाज त्या लिहा, मला कळवा, राजेंद्र सरांना कळवा, आमच्या फेसबुकवरती टाका. मित्रांनो, आपण बरेचसे लोक जे जॉईन झालेले आहात त्यांना मला एक अशी विनंती करायची आहे. ऑलरेडी दिनेश थोरात म्हणतोय नमस्कार, हर्षल वाणी आलेले आहेत, अतुल निवर्गी आलाय, अतुल नमस्कार, सूरज शेट्टे आहेत, अभय भादलीकर आहेत, विनीत जोशी आहे, विनीत नमस्कार. मला तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करायची आहे की तुम्ही जर का मोबाईल वरून करत असाल, तुम्ही जर का आता बघितलं असेल की केशव कोरगावकर लॉग इन झालेत आणि त्यांच्या नावाच्या वरती शेअरर लिहिलेलं आहे. धन्यवाद केशवराव. तर शेअरर याचा अर्थ त्यांनी हे जे पॉडकास्ट आहे, हे जे फेसबुक लाईव्ह प्रोग्राम आहे, तो त्यांच्या मोबाईलवरून, त्यांच्या लॅपटॉपवरून आणखीन अनेक लोकांशी शेअर केलाय. तर मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करणार आहे की तुमच्यापैकी जेवढ्या लोकांना शक्य होईल तेवढ्यांनी, अधिकाधिक लोकांनी ते शेअर करा. अधिकाधिक उद्योजकांपर्यंत, महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत जाऊ द्या, त्यांनाही या सगळ्यातून प्रेरणा मिळू दे. आणि तुमच्या बाजूला ते एक शेअरचं बटन आहे, ते आवर्जून प्रेस करा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही शेअरिंग केलंय. तुमच्या नावाच्या वरती शेअरर येईल. मित्रांनो, अय्यर माइंड कंट्रोलचा प्रोग्राम सध्या दुसरी बॅच त्याची संपत आलेली आहे. उद्याला संध्याकाळी त्याचं एक इव्हनिंग सेशन आहे 2 तासाचं. आणि त्याच्यामध्ये मेमरी टेक्निक आणि मिररिंग टेक्निक अशा 2 गोष्टी अय्यर सर आपल्याला शिकवणार आहेत.
आणि माझी आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे की तुमच्यापैकी ज्या कोणाला ते 2 तास अटेंड करायचं असेल, उद्या संध्याकाळी, बुधवारी संध्याकाळी 6:30 ते 8:30 या वेळात तुमच्यापैकी ज्या कोणाला अटेंड करायचं असेल त्यांनी कृपया मला मेसेज टाकला तर मी तुम्हाला लिंक पाठवीन. आणि हे सेशन, शेवटच्या दिवशीचं सेशन, हे सगळ्यांना फ्री आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. त्यामुळे गेस्ट सेशन आहे, तुम्ही कोणालाही बोलू शकता. पण गेस्ट सेशन जरी असलं राजेंद्र, तरी त्याच्यामध्ये ऍक्च्युअली माइंड कंट्रोल मध्ये जे शिकवणार आहे तेच शिकवलं जाणार आहे. व्हेरी गुड. त्याच्यामुळे त्यात तुमच्यापैकी मेमरी ज्या टेक्निक, लोकांना मेमरी टेक्निक आणि मिररिंग टेक्निक आहे, या 2 गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. अजित जरा मित्रांना तू सांग मेमरी टेक्निकचं महत्व होतं, ते खरंच छान सुंदर आहे, माझा आवडता पार्ट आहे त्यातला. मग तूच सांग. मित्रांनो, आपण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा आपल्याला, मला बराच वेळा नाव लक्षात येत नाही, मी पहिल्यांदा भेटतो आणि परत आठवत, मला त्या माणसं परत नाव आठवत नाही. किंवा असं म्हणतात शरद पवार साहेबांनी जर एकदा बघितलं नाही का माणसाला, तर आणि 4 वर्षांचा जर तो माणूस भेटला तर परत त्याला ते नाव आठवतं. आणि हे एक वेगळी आपुलकी आहे. मित्रांनो, बिझनेसमध्ये सुद्धा तुमच्या क्लायंट बद्दल, तुमच्या कन्सल्टंट बद्दल जर अशी नावं तुमच्या लक्षात राहिली, किंवा एखादा झालेला व्यवहार, किंवा एखादं झालेलं जे डिटेलिंग, हे लक्षात कसे ठेवायचे याचं मेमरी टेक्निक बिझनेसच्या अँगलमधून अय्यर सर अप्रतिम शिकवतात. मी आणि अजित, आम्ही दोघेही त्यांचे शिष्य आहोत. पण खरंच उद्या हे फ्री अवेलेबल आहे, मॅक्सिमम लोकांनी याचा लाभ घ्यावा. सो मित्रांनो, आपण आजच्या एपिसोड कडे वळूया. आणि आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला माहिती आहे, आपण सगळे ज्याला ऐकायला उत्सुक आहात, आणि मी पण ज्याला ना राजेंद्र एक असा धडाडीचा उद्योजक म्हणतो ना, त्याला बघितलं की आपल्यामध्ये एक स्फुरण चढायला लागतं. आपल्याला असं वाटतं चला आपणही काहीतरी केलं पाहिजे. असा माझा एक चांगला मित्र जळगाव मध्ये वास्तव्याला आहे, जळगाव सॅटर्डे क्लबचा मेंबर आहे, रोटरीचा मेंबर आहे, असा रेल्वेचा ब्रिज कॉन्ट्रॅक्टर, आणि त्याची खासियत आहे प्री स्ट्रेस ब्रिजेस तो बनवतो, असा अभिजित पाटील जळगाव वरून आज आपल्या बरोबर लॉग इन होणार आहे. आणि राजेंद्र, मी ज्या वेळेला त्याला फोन केला की अभिजित तुला बिझनेस आणि बरंच काही मध्ये यायचंय, तेव्हा त्याला पहिला धक्काच बसला की अरे माझी मुलाखत का घेत आहे. तर मी त्याला म्हटलं की तुझा जो बिझनेस आहे, अशा प्रकारच्या बिझनेसमध्ये, एवढ्या हेवी रिस्कच्या बिझनेसमध्ये, आणि ज्याच्यावरती अनेक लोकांचं भवितव्य अवलंबून आहे, कारण रेल्वे गाडी जी जाते ज्या ब्रिजेसवरून, ते ब्रिजेस तुम्ही बनवता, त्या त्या रेल्वेमध्ये अनेक हजारो लाखो लोक प्रवास करत असतात. त्या सगळ्यांचा जीव हा तुझ्या हातात असतो. त्याच्यामुळे तुझा बिझनेस किती महत्वाचा आहे, तुझी इंटिग्रिटी किती महत्वाची आहे, तुझी क्वालिटी किती महत्वाची आहे, आणि ते सगळं राखण्यासाठी तू काय करतोस हे आपल्या सगळ्या मित्रांना कळायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आज त्यांनी पण यायचं कबूल केलं. स्वतः बीई सिव्हिल आहे, गेल्या 21 वर्षापासून या व्यवसायात आहे. अभिजित प्रोजेक्ट्स, एडीपी एसटीए नावाचं जेव्ही आहे त्यांचं, अभि जैनेश इन्फ्रा जेव्ही आहे, आणि आन इन्फ्रा जेव्ही आहे. आणि राजेंद्र, मला आठवतंय सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेला मी आणि अभिजितनी चर्चा केली होती त्याच्या बिझनेस बद्दल, की त्याचा बिझनेस कसा वाढवता येईल, त्याच्या वेळेला आमच्या चर्चेमध्ये हे निघालं होतं की त्यांनी जॉईंट व्हेंचर्स केले पाहिजेत. आणि मला आता आनंद वाटतोय की अभिजितने ते सक्सेसफुली केलेले आहेत, आणि त्याच्या कंपन्यांच्या नावापुढे जॉईंट व्हेंचरच्या 3 कंपन्या मला दिसत आहेत, आणि खूप चांगली गोष्ट आहे. मी जसं म्हटलं की कन्स्ट्रक्शन ऑफ रेल्वे ब्रिजेस सच एज प्री स्ट्रेस स्लॅब वर्क, रेल्वे अंडर ब्रिज म्हणजे रेल्वेच्या खालून जाणारे ब्रिजेस, रेल्वेच्या वरतून जाणारे ब्रिजेस, कन्स्ट्रक्शन ऑफ मेजर अँड मायनर रेल्वे ब्रिजेस, रिहॅबिलिटेशन ऑफ ब्रिजेस, म्हणजे ज्या ठिकाणी ब्रिजेस जुने झालेले आहेत, ज्या ठिकाणी त्याचं आरसीसी थोडं वीक झालेलं आहे, किंवा त्याच्या स्टॅबिलिटी विषयी मनामध्ये शंका आहे, अशा ब्रिजेसचं रिहॅबिलिटेशन करणं, लॉन्चिंग ऑफ पीएससी स्लॅब्स, कंपोजिट गर्डर, आणि क्रेन. त्याच्या कामामध्ये क्रेनचा प्रचंड वापर होतो, आणि भल्या मोठ्या क्रेन्स असतात. आणि राजेंद्र, तू आणि मी त्याच्या साईटवरती गेलो होतो, जी जळगाव पासून एक 20 किलोमीटर आतमध्ये होती, आणि ज्या ठिकाणी पटकन कोणाला जाताही येणार नाही अशा ठिकाणी ती साईट होती. आणि त्याच्यामध्ये ते लोक ज्या प्रकारे काम करत होते,
इट वॉज अमेझिंग अमेझिंग. तो सॅटर्डे क्लबचा मेंबर आहे, रोटरी क्लबचा मेंबर आहे, रोटरी क्लब जळगाव ईस्टचा मेंबर आहे आणि मेंबर ऑफ भुसावळ डिव्हिजन कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन. त्याच्या फॅमिलीमध्ये त्याची मिसेस आहे निलिमा पाटील आणि त्याचे आई वडील आहेत आणि माझ्या मते त्याला मुलगा आहे. असे सगळे लोक एकत्र राहतात. खूप सुंदर घर आहे जळगावला. सो लेट्स वेलकम अभिजित पाटील. नमस्कार सर. नमस्कार अभिजित आणि वेलकम नमस्कार सर. वेलकम. नमस्कार म्हणजे तुझं स्वागत आहे. सर. थँक्स सर. नमस्कार सर. येस येस. का आणि विनीत जोशीने तुझ्याकडे ऑलरेडी डिमांड टाकलेली आहे की तुम्ही मैत्री आणि पार्टनरशिप कशी टिकवली. सॉरी, हे तर मला सांगतोय बहुतेक. टिकवली त्याचं सिक्रेट ऐकायला आवडेल आपल्याला सांगतो. तुमच्या हा 50th एपिसोड मध्ये. ओके. सो असे अनेक लोकांचे सजेशन्स आहेत. सो अभिजित वेलकम. आणि नमस्कार. वेलकम सर. थँक्यू. आणि मी जसं मगाशी म्हटलं, तुला बघितलं की मलाच प्रेरणा येते. सर आम्ही तुमच्याकडे पाहून मोठी झालो सर. खूप छान वाटतं की असे लोक, असे उद्योजक आहेत. आणि अभिजित, मला ना खरं तर तुझा एक व्हिडिओ दाखवायचा होता की तुम्ही काम कसं करता. कारण ज्या वेळेला तू पहिल्यांदा तो व्हिडिओ मला दाखवला होतास ना, तेव्हा आमचे डोळे उघडले होते. अरे बापरे, हे एवढं रिस्की काम आहे, एवढं हेवी काम आहे. आणि राजेंद्र सर आणि मी ज्या वेळेला तुझ्या साईटवर आलो होतो आणि ज्या वेळेला ती साईट बघितली, ज्या प्रकारे तुम्ही बापरे काय मटेरियल स्टेकिंग केलं होतं, कशा प्रकारे हेवी गर्डरचं काम होतं. थोडंसं तुझ्या कामाबद्दल एकदा सांग ना. म्हणजे तुम्ही काय काय काम करता, कसं करता. नमस्कार. माझं नाव अभिजित पाटील. शिक्षण BE सिव्हिल. मी रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि रेल्वेमध्ये मी ब्रिजेसचे कामं करतो. स्पेसिफिकली म्हणायचं म्हटलं तर जे इंग्रजांच्या वेळेसचे जे ब्रिजेस आहेत किंवा होते की जे आता काही जीर्ण अवस्थेत आलेले आहेत, काही गर्डर्स खराब अवस्थेत आलेले आहेत, त्यांना एक नवीन टेक्निकने आम्ही चेंज करतो जेणेकरून रेल्वेचा स्पीड वाढेल. कारण गर्डर असले म्हणजे रेल्वेला लिमिटेशन असतात. एक 60-70च्या स्पीडने रेल्वे जाते गर्डरवरनं. आणि तेच जर गर्डर चेंज करून आम्ही PSC स्लॅब टाकले तर 110च्या स्पीडने रेल्वे जाते. आणि हा स्पीडअप इम्प्रूव्ह केल्यामुळे रेल्वेचा करोडो रुपयाचा फायदा होतो. कारण त्याचा एक अर्धा 2-2 सेकंद 3-3 सेकंदाचा टाइम वाचतो प्रत्येक रेल्वेचा. त्यामुळं प्रिस्ट्रेस स्लॅब हे एक चांगलं त्याला माध्यम आहे चेंजिंग मध्ये. ते मी करतो. आणि जवळपास असं म्हणायला हरकत नाही, दादा आहे मी ते करणार, कोणीच नाही. कोणीच नाही. असं जो स्वतःला म्हणतो ना, तो खरा उद्योजक. आणि सर म्हणजे पूर्ण ऍक्च्युली ते प्रिस्टेस स्लॅब करत असताना, वर्किंग करत असताना काही बरेचसे चॅलेंजेस पण असतात. म्हणजे जसं गर्डर रिप्लेस करताना क्रेन वर्किंग म्हणा, साईडचं काही न दिसणारे काही चॅलेंजेस येतात बरेचसे. ते आपण कसे ड्युरिंग वर्किंग आपण कसे सॉल्व्ह करतो, अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात तिच्यामध्ये. आणि मेन माझं वर्क म्हणजे रेल्वे ब्रिजेसमध्ये. आणि सध्या मी एक 3-4 वर्षापासून रेल्वे उड्डाणपुलामध्ये शिरलेलो आहे. आणि रेल्वे उड्डाणपुलामध्ये अप्रतिम वर्क आहे, शब्दात सांगता येत नाही. आणि अप्रतिम व्यक्तीसोबत काम करतोय. त्यामुळं सध्या आता नाही, मला हा फरक नाही कळला. म्हणजे रेल्वे उड्डाणपुलांमध्ये काम करतोय आणि मगाशी म्हणाला रेल्वे ब्रिजेस मध्ये काम करतोय, म्हणजे काय फरक काय? ऍक्च्युली हे प्रत्येकाचं एक नॉमिनेशन रेल्वेमध्ये, की जर रेल्वे लाईनच्या खालचा ब्रिज असेल त्याला रेल्वे RUB म्हणतात, रेल्वे अंडर ब्रिज म्हणतात. रेल्वेच्या वरतून जो ब्रिज असतो त्याला ROB म्हणतात, रेल्वे ओव्हरब्रिज. आणि जे रिप्लेसमेंट असतात गर्डरचे, त्याला रिप्लेसमेंट ऑफ गर्डर्स असं म्हणतात. की रेल्वेच्या भाषेत काही नॉर्म्स ठराविक केले त्यांनी, तर त्यामुळे तसं बोलण्यामध्ये आमच्या ते येतात ते नावं तशी. बर. मग आता तू रेल्वे ओव्हरब्रिज मध्ये काम करतोय? यस सर. रेल्वे ओव्हरब्रिज. आणि तुम्ही फक्त रेल्वे पोर्शन मध्ये सर, फक्त रेल्वे पोर्शन स्पेसिफिक, फक्त रेल्वे पोर्शन मध्ये, नॉट स्टेट गव्हर्नमेंट, फक्त रेल्वे पोर्शन. पण म्हणजे समजा तुला मी रस्त्यावरचा एखादा ओव्हरब्रिज दिला तर तू नाही करणार? करू शकतो ना, पण अपॉर्च्युनिटी करणार का नाही करणार? कारण चालू आहे सर, प्रयत्न चालले आहे, टेंडर भरलेच. आता ऍक्च्युली सुरुवात छोड्यापासून सुरुवात केली. रेल्वे नंतर स्टेट गव्हर्नमेंट. आता बऱ्याचशा सिस्टम चेंज झाल्यात. आता कंबाईंड वर्क्स आलेले आहेत, स्टेट गव्हर्नमेंट अँड रेल्वे असं म्हणून एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट कंपनी स्थापन केलेली आहे. त्यामुळे आता सगळं क्लबिंग नाही चाललंय सगळ्या गोष्टी आता काय. अच्छा. पहिले वेगवेगळं होतं. पहिले रेल्वेचं पोर्शन करणार,
बाकीचा पोर्शन स्टेट गव्हर्नमेंटचा पोर्शन करणार. अच्छा. मग तिच्यामध्ये चॅलेंजेस येत चालले. ते चॅलेंजेस येत चालल्यामुळे त्यांनी असं केलं की स्टेट गव्हर्नमेंटलाच एक कंपनी स्थापन केली, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने, आणि बरं. त्या गव्हर्नमेंटमध्ये 50-50% स्टेक ठेवलाय आणि तेच कंपनी ती रन करते आता आणि तेच ओव्हरब्रिजचे टेंडर काढतात सध्या. सो मला इथे ना उद्योजक मित्रांना आपल्याला खास सांगायचं आहे की अभिजितचं जे स्पेशलायझेशन आहे ना, हे रेल्वे ब्रिजेस हे स्पेशलायझेशन आहे. आणि बऱ्याचदा ज्यावेळेला अभिजित आपण अनेक उद्योजकांशी मी पण बोलतो त्यावेळेला असं लक्षात येतं अनेक प्रकारचे बिझनेस करतात रे, पण तू मात्र एकच एकच धरून ठेवल्याचा काय फायदा झाला तुला? पहिला फायदा म्हणजे मी एक बिझनेसमॅन आहे, फायनान्शियली फायदा झाला. मी अभिमानाने सांगतो, रेल्वेत वर्क करत असताना फायनान्शियली अडचण येत नाही काहीच. त्यामुळं जसं आपण इन्व्हेस्ट करतो प्रोजेक्टमध्ये, लगेच कालांतराने ठराविक अंतराने आपल्याला पेमेंट्स रिलीज होतात. त्यामुळे एक रेल्वेचा फायदा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे, त्यामुळे फंडिंगचा इश्यू येत नाही. आणि फक्त तिच्यामध्ये कसं आहे की बाबा तुम्हाला जॉब दूर असतात रेल्वेमध्ये, ते तुम्हाला दूर जायची तयारी पाहिजे, तुमच्याकडनं घरापासून दूर जायला पाहिजे याची तयारी पाहिजे तुमची. नाही, पण म्हणजे मला असं म्हणायचं की फक्त रेल्वे ब्रिजेस केल्यामुळे, जसं तू म्हणालास ना की मी तिथला दादा आहे, हे जे दादागिरी करण्याचं जे धाडस आहे किंवा दादागिरी एस्टॅब्लिश करण्याचं जे एक कर्तृत्व आहे, हे तुला फक्त रेल्वे ब्रिजेस केल्यामुळे, Yes, म्हणजे yes, एकच yes. एकच फोकस काम केल्यामुळे तयार झालं. कॉन्सन्ट्रेट, यस, मी फक्त एकच कॉन्सन्ट्रेशन केलं. मी पहिले स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा कामं करत होतो. हा. नंतर पहिले मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा काम करत होतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो, जिल्हा परिषद असो, BNC असो, PWD असो. मी सुरुवात माझी तिकडनंच झालेली ऍक्च्युली. बर. नंतर कालांतराने जेव्हा मी रेल्वेमध्ये आलो, एक रेल्वेमधलं वातावरण एक डिफरंट आहे. एक BNC पेक्षा, ZP पेक्षा ते वातावरण खूप आवडलं. हा. डॅशिंग वातावरण. आणि दुसरी गोष्ट, त्या वातावरणामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस अभ्यासात राहायला लागतं. अच्छा. तुम्ही असं नाही की तुम्हाला अनाडीसारखं नाही राहत आहेत रेल्वेमध्ये. बर. तुम्हाला प्रत्येक गोष्टी स्टडी करूनच तुम्हाला तो जॉबमध्ये उतरावं लागतं. हा. आणि मग ते जॉबमध्ये उतरल्यानंतर ती जी नशा आहे कामाची, हा. ती नशा तुम्हाला तेच म्हणते की एक कॉन्सन्ट्रेट करा, बेस्ट डिपार्टमेंट आहे, गो हेड, करत राहा. मी करत गेलो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सो आता सध्या, म्हणजे असं मी खरं तर असं विचारू नये, पण आता सध्या किती टर्नओव्हर होतो? आता सध्या सर माझा ऍव्हरेजली 3 वर्षाचा, म्हणजे प्रत्येक वर्षाचा 22 CR टर्नओव्हर आहे सर. क्या बात आहे, क्या बात आहे, Yes, sir. क्या बात आहे. 3 वर्षामध्ये म्हणजे ऍव्हरेजली 3 वर्षाचं तुम्हाला सांगितलं. कोरोना पिरियडमध्ये असताना सगळ्यात जास्त कोरोना पिरियडमध्ये काम झालं आमचं. क्या बात आहे. आणि सर्वात जास्त कोरोना पिरियडमध्ये काम झालं. त्यामुळे ऍव्हरेजमध्ये माझा 22-23 करोड टर्नओव्हर असतो आमचा. म्हणजे ती रेल्वे करोना काळात जी बंद होती त्याचा तुम्हाला फायदा झाला? हा, रेल्वे बंद असता हे नाही, आम्हाला मजूर मिळाले. जे मजूर होते, जे कोरोना काळामध्ये जे 8-9 महिने मजूर होते, ते कोणीच आम्ही घरी पाठवलं नाही. त्यांना अच्छा. त्यांच्या घरी राशन पाणी काय द्यायचं ते आम्ही ते प्रोव्हाइड करत गेलो. आणि त्यांना फक्त 18 घंटे काम दिलं बस. त्यांना घरची आठवण येऊ दिली नाही. त्यांना कामातच गुंतवलं. कामात गुंतल्यामुळे ते फक्त काम, दुसरं काहीच नाही. त्यामुळे ते कोरोना काळामध्ये आमचं काम खूप व्यवस्थित चाललं आणि खूप चांगले कामं आम्ही केले कोरोनामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. पण म्हणजे ती जी रेल्वे बंद होती त्याच्यामुळे फायदा नाही झाला तुम्हाला? फायदा एक थोडा झाला की ब्लॉक वर्किंग आम्हाला जास्त मिळायची, किंवा ब्लॉक आम्हाला पहिले 2-2 तासाचा जो ब्लॉक मिळायचा काम करण्यासाठी, तो 4-4, 5-5 तासापर्यंत कंटिन्यू होत गेला. पण तसं माझं नेचर ऑफ वर्क ब्रिजच्या खालचं असल्यामुळे आम्हाला ट्रेन चालू असो या बंद असो, असा खास काही फायदा होत नाही ज्यामध्ये. असं जेव्हा आम्हाला टेक्निकल, त्याच्यामुळे तुझं करोना काळात काम जास्त झालं की काय? नाही, तसं नाही सर. नाही ना? कामं भरपूर झाली पण सर ती. पण हे जे कंत्राटदार, कॉन्ट्रॅक्टर असं म्हटल्यावरती अभिमान वाटतो का थोडा असं डाऊनग्रेड झाल्यासारखं वाटतं? रेल्वे कॉन्ट्रॅक्टर सांगितल्यावर खूप अभिमान वाटतो सर. समाजामध्ये इज्जत आहे क्या सर. बात आहे, क्या बात आहे. समाजामध्ये इज्जत आहे सर. रेल्वे कॉन्ट्रॅक्टर सर, जेव्हा कोणी आपल्या समाजात आपले मित्रमंडळी जेव्हा नाव घेतात ना, अभिमानाने छाती फुगून येते सर. ती जादू तिच्यामध्ये, ती सुपर. रेल्वेमध्ये जादू सर. ती रेल्वेमध्ये जादू येते ऍक्च्युली. काय असं वेगळं म्हणजे कल्चर आहे? मी येतो अभिजित, एक मिनिट या प्रश्नाकडे येतो, पण त्याच्या आधी बरेच मित्र जॉईन झालेत. जवळजवळ 45+ लोक जॉईन झालेले आहेत. तर मी त्या सगळ्यांना एकदा वेलकम करतो. आदित्य चवल नमस्कार, निळकंठ चौधरी सर नमस्कार, योगेश सोनावणे चाळीसगाववरून नमस्कार, हर्षल वाणी ग्रेट कॉन्फिडन्स म्हणतात तुला.
स्वाती बराटे आहे, त्यांनाही तू दादा म्हटलेलं खूप आवडलेलं आहे. वा दादा. किरण चौधरी आहेत, ते म्हणतात बेस्ट बेस्ट विशेष, बेस्ट लक अभिजित. गोकुळ चौधरी म्हणतात की बालमित्र अभिजितला बिझनेस आणि बरंच काहीच्या प्लॅटफॉर्मवर पाहताना खूप आनंद होतोय. आणि अभिजित भाई हार्दिक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असं त्यांनी तुला पाठवलेलं आहे. असं बऱ्याच लोकांनी थँक्यू. अभिजित तुझ्याबद्दल छान केलेलं आहे. देशपांडे सर आलेले आहेत धुळ्यावरून, नमस्कार. श्वेता शिंदे आहेत. असे अनेक लोक आलेले आहेत. अजित सावंत आलेले आहेत, नमस्कार. शिल्पा परमार आहे, नमस्कार. सो प्रशांत काशीकर आलाय, प्रशांत नमस्कार. सो मित्रांनो, तुम्ही जर का अजूनही हे पॉडकास्ट शेअर केलं नसेल तर आवर्जून शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत अभिजितचा प्रवास जाऊ दे, कारण एक भन्नाट व्यक्तिमत्व आहे, जबरदस्त उद्योजक आहे. आणि त्यांनीच आता त्याच्या तोंडाने सांगितलं की 22 कोटीचा त्याचा सरासरी गेल्या 3 वर्षातला टर्नओव्हर आहे. अशा उद्योजकाला आपल्याला ऐकायला मिळतं आणि जळगाववरून येऊन देखील एवढा सुंदर टर्नओव्हर करतो, एवढं सुंदर काम करतो. तर अभिजित, मी तुला असं विचारतो की या रेल्वेच्या कामाची तुझी एवढी तारीफ करतोय, तर रेल्वेचं काय कल्चर असं वेगळं आहे कामाचं? रेल्वेमध्ये कल्चर 100% वर्क करावं लागतं सर. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता आमच्या कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये काही असतात, काही दुसऱ्या एजन्सीज मध्ये वगैरे, की थोडं काम करा, जास्त पैसे घ्या. रेल्वेमध्ये एक तुम्हाला 100% वर्क द्यावं लागतं, कारण आमचे नॉर्म्स आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपण जे काम करतो तिच्यावरती लाखो लोकांचं आयुष्य निर्भर आहे. आणि ते समोर ठेवून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा ती एक वेगळीच एनर्जी मिळते. आणि ती एनर्जी आपण आपल्या शब्दात सांगू शकत नाही. बस ती रक्तामध्ये फिरते आणि कामाला सुरुवात होते. जसं मी करतो त्यापेक्षा 10 पट माझे हे करतात, इंजिनियर काम करतात, अनबिलिव्हेबल असतात ते. त्यामुळे असं सांगू शकत नाही सर, पण ते एक वेगळीच जादू आहे सर तिच्यामध्ये ती. एक ना अभिजित, तुझ्या कामाबद्दलचा, तुझ्या प्रोफेशन बद्दलचा असा प्रचंड अभिमान तुझ्या सगळ्या बोलण्यात जाणवतो रे. सर तो डेव्हलप झाला सर, हळूहळू डेव्हलप झाला सर तो. ऍक्च्युली म्हणजे पहिले आणि तुझे एवढं सारखं बोलतोयस ना, तर मला असं तुझ्या कंपनीचं एक मिशन स्टेटमेंट असावं असं वाटतंय, किंवा विजन स्टेटमेंट म्हणूया आपण मिशन पेक्षा, की आम्ही भारताची गती वाढवतो. यस यस सर, यस सर. आहेच ते. कारण मी जे वर्क करतो तिच्याने रेल्वेचा स्पीड वाढतो. ऍक्च्युली जे जुन्या गर्डरवरती असतात ते स्पीड खूप कमी असतो सर, कारण त्यात खूप डिफ्लेक्शन येतात, काही बऱ्याचशा काही गोष्टी असतात. त्यामुळे रेल्वे तिच्यामध्ये जेव्हा गर्डर ब्रिज येतो तेव्हा त्याचं स्पीड रिस्ट्रिक्शन ठेवते. नंतर जर त्या ठिकाणी गर्डर रिप्लेस करून स्लॅब ठेवला तर 110च्या स्पीडने जाऊ शकते गाडी ती. आणि जाते सुद्धा असं आहे. क्या बात आहे. आणि अभिजित, हे जे कॉन्ट्रॅक्टिंग फील्ड आहे ना, हे फार टफ आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, मी तुझ्या साईटवर आलो होतो बघायला, येस एवढ्या सर. लांब तुमची साईट होती, एवढं म्हणजे आजूबाजूला काही नाही, चहाची टपरी पण नाही यार. त्यामुळे नाही असं नाही, वाटायचं, बिलकुल. अरे किती वेळ इथे काम करत असणारे लोक. पण तुझे इंजिनियर, तुझे लेबर ज्या प्रकारे काम करत होते, तर मी त्या तुझ्या कंपनीच्या वर्क कल्चर मध्ये येतो. पण मला ते सांग त्याच्या अगोदर, की हे सगळं जे काही तू शिकलास काम करायला, एवढं टफ लाईफ करायला, तुझ्या घरी पण कोणी उद्योजक आहे? नाही सर, वडील उद्योजक होते, पण आहेत, पण ते वेगळ्या याच्यामध्ये फील्डमध्ये सर. ते त्यांचा पाईप्स आणि वॉलचा सप्लाय होता. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सप्लाय करायचे ते. बरं. त्यांचा बिझनेस कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये नव्हता. कॉन्ट्रॅक्टरशिप मी स्वतः डेव्हलप केली सर, ती जी काय असेल नसेल ती. क्या छोट्यापासून आतापर्यंत जी ती मी डेव्हलप केली. फक्त एक स्वप्न जे आहे ते आई वडिलांनी दाखवलं, की तुला सुपर. एक खूप मोठा कॉन्ट्रॅक्टर व्हायचं हे स्वप्न लहानपणापासून होतं सर. फक्त कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय. कसं व्हायचं, काय व्हायचं, कुठं करायचं, काय करायचं माहिती, फक्त कॉन्ट्रॅक्टर व्हायचं. त्यामुळे दिशा पहिल्यापासून मिळालेली होती. बस त्या दिशेवरतीच काम करत गेलो. पहिलेच प्री प्लॅन होता की आपल्याला बीई सिव्हिल करायचंच आहे, शिक्षण घ्यायचंच आहे. जर धंद्यात उतरायचं आहे तर शिक्षण घ्यायलाच पाहिजे. तर ते घेतलं आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला सर माझा. पण मग तू बीई सिव्हिल झाल्यावर काय एक्सपिरियन्स वगैरे घेतलास का डायरेक्ट उडी? यस 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 सर, मी ऍक्च्युली डिप्लोमा झालो. डिप्लोमा नंतर मी बीईला ऍडमिशन घेतली. पण डिप्लोमा झाल्यानंतर एक लकीली एक चांगले 2-3 कामं मिळाले मला, एक 70-70 लाखाचे त्यावेळेसचे, डिप्लोमाच्या बेसिसवरती. पण मी माझं इंजिनिअरिंग कंटिन्यू केलं. मी इंजिनिअरिंग करत असताना काम पण बघायचो आणि इंजिनिअरिंग पण करायचो, की 4 दिवस कॉलेजमध्ये, 2 दिवस साईटवरती, 1 दिवस आराम. हे सूत्र मी तेव्हापासून अवलंबवलं. आणि बीई संपल्यानंतर एक मनात विचार आला की आपण जर आपलं पुढे जायचं तर कुठे शिकायला पाहिजे. तर पुण्याला नोकरीसाठी गेलो होतो. जवळपास 10 दिवस नोकरीसाठी फिरलो. प्रत्येकाने खूप चांगल्या प्रकारे हाकलून दिलं, खूप चांगल्या प्रकारे, की
छान प्रकारे एकदम पुण्यामध्ये छान प्रकारे त्यांनी असं अपमानित करून पाठवलं छान प्रकारे. बरं. पण पुण्यामधल्याच एका कंपनीने मला घेतलं, कोलते पाटील डेव्हलपर्स म्हणून आहेत. त्यांनी तिथं मला माझा इंटरव्ह्यू क्रॅक झाला माझा आणि तिथं मला जॉब करण्याची संधी मिळाली. बरं. देवाच्या कृपेने म्हणा, तिथं प्रोजेक्ट मॅनेजर किंवा माझे सिनियर जे होते ते देवासारखे भेटले. त्यांनी सगळं शिकवलं. बरं. वर्किंग मधलं सगळं शिकवलं की अच्छा. तू थिअरॉटिकली पास झालाय, प्रॅक्टिकली तुला कसं मॅनेज करायचं सगळं ते 1 वर्ष 1.5 वर्ष शिकलो मी. पण ते शिक्षण घेत असताना जळगावची ओढ काही कमी होत नव्हती. बरं. पेपरामध्ये खूप ऍड यायच्यात, मध्य रेल्वे मध्य रेल्वे मध्य रेल्वे. हं. ते मध्य रेल्वे काय आहे? इतके टेंडर्स डोळे फाडून द्यायचे की एक पेज ओपन केलं की मध्य रेल्वेचं दररोज एक तरी मोठं टेंडर दिसायचं. मग असा विचार केला की त्याला खूप आपण केलं 2 वर्ष जॉब. मग मी जळगावला रिटर्न आलो. आपला बिझनेस करायचा, ठेकेदार व्हायचंय. पण मग पहिले जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळालं तुला, ते कसं मिळवलंस आणि तुला रेल्वेमध्ये यावंसं म्हणजे हे सगळ्या जाहिराती एवढ्या बघूनच रेल्वेकडे यावंसं वाटलं का येस, येस. तुला काही एंट्री मिळाली तिथे बरोबर? नाही तेच ठरलं की रेल्वेमध्ये काम करायचं. आणि एक वडिलांचे एक परिचित होते, एक कुरमभट्टी म्हणून, संजय कुरमभट्टी. तेही भुसावळचेच होते. त्यांच्यावर एक शब्द टाकला की आपल्याला दादा रेल्वेत वर्किंग करायचं आहे. तेही एक कॉन्ट्रॅक्टर होते छोटे. चल म्हणे आपण मिळून बघूया काय नाही. तर एक मनमाडला मला पहिलं काम मिळालं होतं आम्हाला आणि बरं. तिथून माझी सुरुवात झाली. पण नंतर ते लगेच लेफ्ट होऊन गेले कारण त्यांना पुढे कंटिन्यू करायचं नव्हतं. 1 वर्ष ते राहिले सोबत आणि ते लेफ्ट होऊन गेले होते. एक जस्ट बरं. भुसावळचा माणूस आहे म्हणून बरोबर घेऊन आम्ही ते रेल्वेमध्ये एंट्री केली होती तेव्हा. अच्छा. पण रेल्वेमध्ये नवीन माणसाला एंट्री करताना तो काळही काही तसं साधन होता. दिग्गजांमध्ये एंट्री केली होती. हां. बरेचसे आणि दिग्गज होते. मला ऍक्च्युली अभिजित मी त्याच प्रश्नावर येणार होतो की रेल्वेमध्ये ना अनेक अमराठी कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. येस. वेगळे भाषिक कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. मी नावं घेत नाही. पण या सगळ्यांमध्ये एका मराठी माणसाने उभं राहणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. येस आहे सर. ती थोडी मला म्हणजे त्रासही झाला 4-5 वर्ष खूप सुरुवातीचे. मी हां. काहीच फोकस केला, सर्व प्लॅन केलं ऍक्च्युली. जर बरं. आपल्याला या डिपार्टमेंटमध्ये सक्सेस व्हायचं आहे, थोडं 3 वर्ष 4 वर्ष अभ्यास करायला पाहिजे की व्हॉट इज रेल्वे, रेल्वे काय चीज आहे, हां. वर्किंग कसं असतं, हां. कॉन्ट्रॅक्टर कशी आहेत, हां. कॉन्ट्रॅक्टरचं देही कशी आहे, बॉडी लँग्वेज कशी आहे, ते बरं. कसे बोलतात, ते कसे राहतात, कोणाचा किती प्लस पॉईंट आहे, कोणाचा किती मायनस पॉईंट आहे, कोण लंबी रेस का घोडा आहे आणि कोण शॉर्ट रेस का घोडा आहे, हे सगळं मी अभ्यास केला कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये असताना बाकीच्या कॉन्ट्रॅक्टर बद्दल. हं. आणि ते काम करत असतानाच एक आमचे उत्तर याच्यातले एक प्रदेशातले आमचे बडे ऑफिसर होते. त्यांनी सांगितलं, तू काय हे पाण्याची टाकीचं पाईपलाईनचे कामं घेतोस राजा, तू शिकलेला माणूस आहे, तू ब्रिजमध्ये का नाही येत? त्या व्यक्तीने मला ब्रिजचं सांगितलं की ब्रिजमध्ये ये, तुझी कॅपेबिलिटी आहे, हे करण्यासाठी तुझा जन्म नाही झाला, हे पाईपलाईन टाकणं वगैरे रेल्वेमध्ये, तू कधी शिकला, तू ये. तर त्यांनी मला दाखवला दरवाजा की ब्रिजमध्ये तुला यायचं. मग हळूच ब्रिजकडे बघितलं काय आहे. मग पहिलं टेंडर घेतलं, लकीली पहिलं टेंडर मिळालं आणि तिथून जो सुटलो तर आतापर्यंत धावतोच आहे. क्या बात है, क्या बात है. पण ते आणि करत बाय द वे असताना अभिजित हा बोल. ते करत असताना सुरुवातीला तर 3-4 वर्ष खूप त्रासच झाला की नवीन लोकांमध्ये उभं राहणं, त्यांच्यात काम करणं, टेंडर भरत असताना त्यांना कसं कॉम्पिटिशन मध्ये जायचं वगैरे. पण एक तो प्री प्लॅन होता माझा, एक व्यवस्थित विचार केलेला प्लॅन. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टी प्लॅनने पुढे जात होतो. त्या प्लॅनने पुढे जात असताना मला असं खास त्रास नाही झाला त्यांना मागे टाकण्यामध्ये. कारण मी वेल प्लॅन करत गेलो की आपलं पुढचा पाय कसा टाकायचा आहे, पुढचं टेंडर कसं घ्यायचंय, काय करायचंय, ते सगळं असं करत गेलो सर त्याच्यामध्ये. बरोबर. सो अभिजित, गुंजन पाटील आलेला आहे आणि तो असं म्हणतोय की परेश पाटील अँड गुंजन पाटील आर वॉचिंग यू काका. आणि तो म्हणतोय की गो अहेड अँड बिकम अ ग्रेट बिझनेसमन काका, आय विश यू. माझ्या मते तुझे पुतणे आहेत. हा, पुतणे आहेत माझा. है ना. पूनम महाले बघतायत, आळंदीवरून आहेत त्या, देहूवरून माझ्या मते. शिल्पा परमार आहे. शिल्पा परमार ही आरसीसी कन्सल्टंट आहेत या, त्याच्यामुळे त्यांना तुझ्या कामाचं अप्रिसिएशन जास्त आहे. त्या म्हणतात हे स्पेशल टाईपचं काम आहे आणि ते त्यामुळे हे ग्रेट आहे. तपस्वी शेडगे पण आलेला आहे, तपस्वी पण बघतोय. रोहन होमकर
ते विचारतायत तुम्ही कुठल्या कॉलेजला आहे आणि कुठलं डिप्लोमाचं कॉलेज होतं. विलास पाटील नमस्कार म्हणतायत. प्रसाद कदम आहे, नमस्कार प्रसाद. सो असे अनेक लोक आहेत. अनेकांनी मंगेश देवरे आहेत. काम काळ वेग याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिजित आहे. अतुल देशमुख आहे. मला याच्यात तुला एक विचारायचं आहे, ते म्हणजे नितीन बोरसे पण आलेले आहेत. नितीन नमस्कार. अभिजित, हे जे काही स्पेशलाइज काम आहे ना ब्रिजेसचं आणि प्रीस्ट्रेस ब्रिजेसचं, याच्यामध्ये खूप प्रकारची मशिनरी लागते. येस 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 येस. जरा सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांग ना, तुम्ही कुठल्या प्रकारची मशिनरी वापरता, म्हणजे मग मी पुढे जातो. ऍक्च्युली हे वर्क जे करत असताना मशिनरी खूप प्रकारची लागते, पण एक सिस्टम होती की आपली कॅपिटल तिच्यात आपलं गुंतून ठेवायचं नाही, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक डिफरंट टाईपची मशिनरी तुम्हाला हायर करावं लागते किंवा कॅपॅसिटीची लागते. तर मी पहिल्यापासून सुरुवात विचार केला की आपण L&T सारखं राहायचं. L&Tकडे कसं एक फावडं सुद्धा नाही, एक घमेली सुद्धा नाहीये, तसं ह्या कामामध्ये आपले कॅपिटल तिच्यात इन्व्हेस्ट करायचे नाही. लागतं तितक्या दिवसासाठी तितक्या आवरसाठी ती मशिनरी घ्यायची आणि ती परत करून द्यायची. त्यामुळे मी जे प्रिस्टिजचे काम जे करतो त्यामुळे माझ्याकडे मशिनरी नाही, मला जे लागलं तेव्हा मी हायरला घेतो आणि लगेच सोडून देतो. त्यामुळे मला त्याची लायबिलिटी वगैरे नाही, मग सगळं हायरला मिळतं सगळ्या गोष्टी. त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या मशिनरी घेतो? त्याच्यात मॅक्झिमम काय वर्किंग करत असताना कोन मेकिंग मशीन आहेत, नंतर ट्रेसिंग पंप्स आहेत, जॅक्स, डिफरंट टाइप्स ऑफ जॅक्स आहेत. हेच मेन गोष्ट लागते प्रिस्ट्रेस मध्ये, की जे आपण जे केबल इन्सर्ट करतो, केबलला नंतर टेन्शन देण्याचे जे लागणाऱ्या ऍक्सेसरीज आहेत त्याच आपल्याला हायरला मिळतात सगळ्या गोष्टी. आणि त्या मोठ्या क्रेन्स, त्या क्रेन्स जेव्हा लॉन्चिंग करायचं तेही हायरलाच घेतो, कारण जर मी असा विचार केला असता मला पुढे करायचं तर मी माझ्या 3-4 वर्षात माझ्या क्रेन फ्री होऊन गेल्या असत्या, इतके काम मी केलेलं आहे. पण मी तेही न करता, न आपल्याला लायबिलिटी लागायला पाहिजे, हायर बेसिसवरती मी 300 टनाच्या क्रेन्स घेतो आणि काम झालं की त्यांना रिलीव्ह करतो त्यांना क्रेनला. बर, म्हणजे कोणती लायबिलिटी अंगाशी ठेवत नाही सर त्याच्यामध्ये. पण हे एवढे मशिनरी ऑपरेटर वगैरे मिळतात का रे तुम्हाला? यस सर, यस सर, यस सर. का तुम्ही काही त्यांना स्पेशल ट्रेनिंग वगैरे देता? नाही सर, बाहेर मार्केटमध्ये फक्त शोधायला लागतं, सगळं मिळतं आपल्या मार्केट. सगळ्यात तसं मुंबईमध्ये मिळतं, फक्त शोधायला पाहिजे. 4 दिवस मुंबई, जीवाची मुंबई करायची, तुम्हाला मुंबईत सगळ्या गोष्टी मिळतात. आणि नंतर ते जे व्यक्ती किंवा ते जे मशिनरी किंवा ते जे ऑपरेटर्स जेव्हा आपल्याकडे येतात कामाला, फक्त 20 मिनिटं त्यांना सांगतो की बाबा रे असं करायचंय, तसं करायचंय. त्यामुळे काही खास अशी अडचण येत नाही, कारण ते ऑलरेडी प्री प्लॅन असतात, प्री ट्रेन असतात माणसं. आपलं सिस्टम कशी आहे ना, मला कोणत्या सिस्टमने वर्क करायचं आहे, एकदा त्यांना ब्रीफ केलं की ते मग काम व्यवस्थित होऊन जातं त्यामध्ये. मी तुला मुद्दाम का खोदून विचारतोय अभिजित, कारण अनेक उद्योजक मित्र आहेत आपले जे मुंबईच्या बाहेरचे आहेत, ते मात्र नेहमी ही कंप्लेंट करत असतात ना, आम्हाला चांगली माणसं मिळत नाहीत, चांगले स्किल्ड लोक मिळत नाहीत. मिळतात सर, फक्त शोधणारा माणूस पाहिजे आणि शोधलं गेलेलं पाहिजे. मी आता सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आहे, जळगावमध्ये सुद्धा मिळतात चांगल्या, फक्त शोधला गेलेला पाहिजे. आज माझ्याकडे जो पूर्ण जे वर्किंग करणारा स्टाफ जो आहे तो सगळं झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र आणि MP मधले सुद्धा आहे. आपण वेळेनुसार त्यांना हायर करतो आणि व्यवस्थित फुल प्रमाणात मिळतात, अँपल प्रमाणात मिळतात. मला आजपर्यंत असं 10-12 वर्षात असा कधी प्रसंग आला नाही की माझ्याकडे माणसं नाहीये, असं मला कधी अडचण आली नाही सर याच्यामध्ये. पण मग चांगले इंजिनियर्स पण मिळतात तुला? या सर, आज मी जो उभा आहे तो माझ्या इंजिनियरमुळे उभा आहे. ऍक्च्युली माझी टीम जी आहे परफेक्ट टीम आहे. एक तर ME कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मधला माझा माणूस आहे, बाकी जे सगळे जे आहे ते BE सिव्हिल्स आहेत, सगळे BE सिव्हिल्स आहेत. आणि आज त्या मुलांमुळं त्यांना मी शिकवलं, ते घडले आणि त्यांची ती ॲबिलिटी होती, त्यांनी ते वर्क केलं आणि ते माझी कंपनी व्यवस्थित फ्लुएंटली रन करतात. 100% ती कंपनी ते रन करतात. एक सिस्टम प्रोसेस आहे ती, का मी पहिल्यापासून ती एक सिस्टम प्रोसेस लावलेली होती. जेव्हापासून मी रेल्वेत वर्क केलं तेव्हापासून मी सिस्टम प्रोसेस लावायचो. आताही ती सिस्टम प्रोसेस आहे. माझा बिझनेस 100% सिस्टम प्रोसेस वरती चालतो. म्हणजे काय, मी साईटवरती फक्त व्हिजिटला जातो, दुसरं काहीच नाही करत सर. तुझ्याकडे सिस्टीम प्रोसेस काय लावली आहे हे सगळ्यांना सांग. बऱ्याच प्रकारचे आहे सर, रिगार्डिंग मटेरियल मॅनेजर आहे, रिगार्डिंग वर्क आहे, रिगार्डिंग अकाउंट सिस्टम आहे. प्रत्येक गोष्टीची सिस्टम आहे माझ्याकडे सर. प्रत्येक गोष्टी सिस्टम इन नसेल, प्रत्येकाचा आम्ही ठराविक प्रत्येक व्यक्तीचं मी कार्य डिफाईन करून ठेवले. तुला हे काम करायचं, तुला ते काम करायचं आहे, तुला हे काम करताना तुला असं सबमिट करायचं आहे.
आणि आजच्या याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर केला आहे मी. त्यामुळं मला सगळ्या गोष्टी एका मोबाईलवरती सगळं बघायला मिळतात आणि विदिन सेकंडमध्ये मला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता येतो साईटवरनं. आणि काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर तो एक सिस्टम आहे जरा तिच्यामध्ये होऊन जातं माझं. म्हणजे गरज नाही पडत की आपला काय मोठा खूप प्रॉब्लेम आला. एक सिस्टम मी पहिल्यापासून रनच केलेली आहे तिच्यामध्ये ती. सो म्हणजे तू या सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी स्वतःचा वेळ खूप घालतोस त्याच्यामध्ये? येस सर, 100% सर. मी तेच तुम्हाला सांगतो. मी साईटवर खूप कमी जातो. माझं सगळं वर्क सिस्टम प्रोसेसवरती चालतं सर. मला प्रत्येक साईट माझ्या शहरापासून मिनिमम ॲव्हरेजला 100-50 किलोमीटर दूर असते. त्यामुळे माझं सगळ्या गोष्टी सिस्टम प्रोसेसवरती चालतात आणि मला विश्वास आहे, बिझनेस जो वाढतो तो 100% सिस्टम प्रोसेसवरतीच वाढतो. तुम्हाला फक्त तुमच्या कर्मचाऱ्यांवर थोडा विश्वास ठेवावा लागतो. पण आता तुझी एक तर सिव्हिल लाईन, येस सर. त्याच्यामध्ये एवढ्या कोपऱ्यामध्ये ते इंजिनियर्स असतात. येस सर. त्याच्यामध्ये तुझ्या हाताखाली जे सब कॉन्ट्रॅक्टर असतील, इतर कोणी असतील, ते लोक तुझ्या इंजिनियरला मॅनेज करायला बघतात. मटेरियल सप्लायर कधी दम देतो, अशा गोष्टी होत नाहीत का साईटवर तुमच्या? खूप क्वचित होतं सर ते. खूप क्वचित. अच्छा. म्हणजे मला बर. आनंद आहे, अभिमान आहे मला माझ्या स्टाफचा. खूप क्वचित. कारण ह्या गोष्टी केव्हा घडतात, केव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा त्याला कमी पैसे देतात, तेव्हा ह्या गोष्टी होतात. तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याचं जेवढं देणं आहे तेवढं द्या. कोणी माणूस तुमच्या साईडवर चोरी करणार नाही. चोरी बरं. करणं किंवा मॅनेज करणं हा गुणधर्म जो आहे की समोरच्या माणसाला तुम्ही जर त्याने ₹100 सांगितले असतील तर एक जस्ट एक काय सिस्टम असते आपली कन्स्ट्रक्शन 80-90 काय जे मार्जिन ठेवून जर तुम्ही कोणती गोष्ट सेटल केली तर मला नाही वाटत तुमच्याकडे कोणती चोरी वगैरे होईल ती. असं कधी मला ऐकण्यात नाही की बघण्यात नाहीये की माझ्या साईटवर कोणी मॅनेज केलं असेल वगैरे असं नाहीये. कारण असं होत नाही. माझ्याकडे येणारं मटेरियलचं सुद्धा एक सिस्टम आहे. माझ्याकडे ईच अँड एव्हरी गोष्टीचं सिस्टम आहे सर. आता प्रत्येक गोष्टी म्हणजे ऍक्च्युली असं आहे की ते झाकली मूठ सव्वा लाखाची असं आहे. नाही, म्हणजे बऱ्याचशा लोकांना ना मटेरियल मॅनेजरचं सिस्टम आहे, स्टील कटिंग बेंडिंग फिक्सिंगचं सिस्टम आहे, सिमेंटचं आहे, सगळ्या ईच अँड एव्हरी गोष्टीचं आहे आणि लेबर वर्किंगचं सुद्धा ते प्रोसेस मी लावून ठेवलेली आहे. त्या हिशोबाने पूर्ण कंपनी रन होते सर ती. म्हणजे माणूस ओरिएंटेड कंपनी नाहीये माझी. जर मी 4 दिवस फिरायला गेलो तर कंपनी बंद नाही पडणार. ती डबलने काम करेल उलट ती. अशी कंपनी क्या सध्या बात करून है! ठेवलेली आहे. क्या बात है! क्या बात है! असं तुझ्याबद्दल ना असा खूप अभिमान वाटतो. हे सगळं तू जेव्हा नाही बोलतोयस ना. सर, तयार झालं सर ते ऑटोमॅटिक आणि आपल्याकडनं काही आपले मार्गदर्शन होते, काय होते यानं तयार झालं सर या गोष्टी. एक वेळ द्यावा लागला मला या गोष्टी करायला. आज राइट. 17-18 वर्षापासून मी रेल्वेत आहे. मला वेळ द्यावा लागला या गोष्टीसाठी आणि वेळ मला द्यायला अभिजित पाहिजे. मला अभिजित अजूनही तो प्रसंग आठवतोय ज्यावेळेला आपण एकदा गप्पा मारतो आणि तू मला असं म्हणत होता, की "सर माझा टर्नओव्हर आहे ना 7, 8, 10 करोड, 12 करोड याच्या 6 रेंजमध्येच फिरतोय आणि 6 त्याच्या करोड. पुढे जात नाहीये." तर त्यावेळेला आपलं असं एक चर्चा झाली होती, की जॉइंट व्हेंचर कर, अलाइन कर कोणाबरोबर तरी. तर ते तू कसं केलंस? कोणाबरोबर केलंस? काय केलं? त्याचा काय फायदा झाला? थोडं सांग ना आपल्या सगळ्या उद्योजकांना. सर रिगार्डिंग जेवी बद्दल म्हटलं तर ही प्रोसेस काही एका दिवसात तयार होणार नाहीये सर ही. ही प्रोसेस करण्यासाठी आपलं बिझनेस सर्कलमधलं चरित्र कसं आहे तिच्यावर अवलंबून असतं सर. सुपर्ब! मी पहिल्यापासून जेव्हा बिझनेस स्टार्ट केला माझा रेल्वेमध्ये तेव्हापासून माझं बिझनेस कल्चरमधलं चरित्र मी एकदम साफ ठेवलं, व्यवस्थित ठेवलं. कारण पहिले बोललो माझा प्री प्लॅन होता. प्लॅन पूर्ण 100% प्लॅनिंगने वर चाललं होतं. आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळं आपण बिझनेसच्या त्या समूहामध्ये किंवा त्या समाजामध्ये हं. कोणाला फसवणं, कोणाशी चुकीच्या भाषेत बोलणं किंवा वगैरे, वगैरे ह्या गोष्टी टाळल्या. कधी यूज दिला नाही माझ्या म्हणजे त्या तोंडापाशी त्या आणि बरं. एक बिझनेस कम्युनिटीमध्ये एक व्यवस्थित एक सिस्टम आणि एक व्यवस्थित काम करणारी आपली एक इमेज होती. हं. मीनवाईल एक आमचे मित्र म्हणजे माझा जेव्ही पार्टनर आहेत अश्विनजी अग्रवाल. ती 3rd जनरेशन कंपनी आहे. तिचा बरं. टर्नओव्हर वार्षिक बहुतेक 300-350 कोटी टर्नओव्हर आहे तिचा. क्या बात है! त्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवला, हं. की आपण सोबत करूया रे. त्यांनी मला लिफ्ट दिली खरं आयुष्यामध्ये, जॉइंट व्हेंचरमध्ये आणि त्या बरं. व्यक्तींकडनं मी खूप काही शिकलो. खूप काही त्यांनी मला दिलं काम करत असताना आणि आपण नेहमी शिक्षणाची अ, परिभाषा ठेवत गेलो. त्यामुळं हळू-हळू पुढं-पुढं जात येत गेलं सर ते.
पण एक आहे जेवी तुम्हाला शोधणं किंवा तुमच्यासोबत काम करणं याच्यासाठी तुमचं चरित्र चांगलं असणं खूप आवश्यक आहे बिझनेस सर्कलमध्ये सर. जर तुमचं ते जर बरोबर नसेल तर तुम्ही कितीही चांगलं काम करत असाल तुम्हाला चांगला पार्टनर भेटू शकणार नाही सर, असं मला वाटतं. हे माझी थिंकिंग येस, आहे. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. पण अभिजित, बऱ्याचदा आपलं चरित्र चांगलं असतं रे, पण समोरचा माणूस कसा आहे माहित नसतं, समोरच्याचा व्यवहार कसा आहे माहित नसतं. मग ते सगळं चेक कसं केलंस तू? नाही, चेक चेक म्हणजे सर तेच तुम्हाला ही प्रोसेस पण माझी. आता मी रिगार्डिंग माझ्या जेवी पार्टनर बद्दल बोलतो तर ती फर्म 3rd जनरेशनची आहे. जळगाव जिल्ह्यातली 1 नंबरची फर्म आहे. ती माझ्यासारखीच फक्त नावावरती चालते. बस नामी काफी आहे. अशी त्या फर्म आहे BN इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. ती असे आमचे एक मित्र आहेत अश्विनजी अग्रवाल. आणि सर एक समोरच्या माणसाचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचं कामाचं सिस्टम किंवा अकाउंटिंगची सिस्टम एकदा भेटल्यानंतर लगेच क्लिक होते सर की हा माणूस कसा आहे काय आहे. तसं त्यांनी माझ्यात बघितलं, असं मी त्यांच्या याच्यात बघितलं. पण एक जॉईंट व्हेंचर करत असताना एक आम्ही लक्ष्मण रेषा आखून दिल्या आहेत. त्या खूप चांगल्या आहेत आणि त्या लक्ष्मण रेषा आम्ही एन्जॉय करतो आणि त्या लक्ष्मण रेषांमुळंच मी कुठे गेलो जॉईंट व्हेंचरमध्ये. आणि मला अभिमान आहे की जर त्या लक्ष्मण रेषा आम्ही ठेवल्या नसत्या तर कदाचित मी इतकं वरतीच गेलो नसतो बुवा त्याच्यामध्ये. म्हणजे कशा लक्ष्मण रेषा म्हणजे काय म्हणायचं? म्हणजे सर एक महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास ठेवणे एकमेकांवरती, कम्युनिकेशन्स आणि अकाउंटिंगचं सिस्टम लावणे पहिल्यापासून. ते मी पहिल्यापासून माझी सिस्टम होती. तिथे यायला एक मला नवीन सिस्टम मिळाली अकाउंटिंगची, अफलातून सिस्टम. जेही करायचं ते अर्ध आणि दर महिन्याला हिशोब. त्यामुळं ती जी सिस्टम जी लागलेली होती तिच्यामध्ये आमचा ग्राफ वाढतच गेला आणि काम म्हणजे एक ब्रँड बनलाय तो आता. आता मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही अशी गंमत होऊन गेली सर. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिजित, ऑलरेडी रितेश भारांबे आलेले आहे. ते म्हणतात इन्स्पायरिंग स्टोरी आहे. गजानन नवले नाशिकवरून आहे. गजानन नमस्कार. अन्नपूर्णा इंगळे आहेत, त्या म्हणतात प्राऊड ऑफ यू सर. गुंजन पाटील आहेत. विनोद नाईक आहेत, ते म्हणतात माझा मुलगा BE सिव्हिलच्या शेवटच्या वर्षाला आहे, त्याला हा कार्यक्रम खूप प्रेरणादायी वाटतोय. अभिजित, थँक्यू. ग्रेट अभिजित. निलिमा पाटील आहेत, त्या म्हणतात बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर, कीप इट अप. राधिका पाटील आहेत, त्या म्हणतात आय एम प्राऊड ऑफ माय सन, गॉड ब्लेस यू. इंजिनियर मिलन पाटील आहेत, ते म्हणतात भाऊ वी आर वन ब्रँड इन रेल्वेज. ग्रेट ग्रेट ग्रेट. अभिजित, ही जी पार्टनरशिप मध्ये ज्या मर्यादा पाळायच्या आहेत ना, त्यावेळेला बरेचसे गोष्टी असतात. म्हणजे प्रॉफिट शेअरिंग कसा करायचा, अकाउंटिंग कसं करायचं, जबाबदाऱ्या कोणी कशा वाटून घ्यायच्या, साईटचा खर्च कोणी करायचा. तर थोडस याच्याबद्दल सांग ना, कारण बऱ्याच लोकांना ना आपल्या उद्योजकांना पार्टनरशिप करायची असते पण त्यांच्या मनामध्ये भीती असते. आणि मला तुझं वैशिष्ट्य वाटतं की तू पार्टनरशिप फार चांगल्या प्रकारे म्हणजे जॉईंट व्हेंचर केलंयस आणि ते जॉईंट व्हेंचर करतानाही तुझं स्पेशलायझेशन वेगळं होतं आणि त्यांचं स्पेशलायझेशन वेगळं होतं. अशा प्रकारे तू बरोबर कॉम्बिनेशन केलंस आणि Yes, sir. कामाचं वाटप केलंस. त्याच्याबद्दल जरा सांग. नाही सर, जेव्हा आमचं ठरलं की आपल्या सोबत कामं करायची आहे, बरेचसे टेंडर भरले, काही भेटत नव्हते. नंतर चांगले टेंडर आमच्या देवाच्या कृपेने मिळाले. पण एक आम्ही म्हणजे आम्ही ठरवण्याच्या अगोदर की आपल्या सोबत काम करायचे आहे, तेव्हा एक मीटिंगमध्ये आम्ही आमचं सगळं फिक्सिंग करून घेतलं की आपल्याला ह्या दिशेने आपल्याला जायचं आहे. इन द सेन्स काम करत असताना जो आपला एक्सपेन्सेस आहे तो पूर्णपणे जसं आपण 50-50% 50-50% एक्सपेन्सेस करायचा. जोही प्रॉफिट शेअरिंग आहे तो 50-50% करायचा. आम्ही काम सुरू करण्याच्या अगोदर पहिल्या दिवशी ॲग्रीमेंट करतो रायटिंगमध्ये, नंतर पुढचं बोलतो. आम्ही पहिले कागदावरती फर्म राहतो किंवा हे वर्क आहे, या वर्कमध्ये इतके पार्टनर्स पर्सेंटेज, तुम्ही इतके पर्सेंटेज, आम्ही पहिले लिगली करून घेतो. कारण या गोष्टी गरजेच्या असतात. इन द सेन्स ऑफ अकाउंटिंग म्हणा, इन द सेन्स बँकिंग पर्पज म्हणा, ह्या गोष्टी गरजेच्या असतात. तर आम्ही आमचं पहिले माइंड पूर्ण क्लिअर करतो की ह्या कामाविषयी आपल्याला काय करायचं आहे, किंवा याच्यामध्ये तुम्हाला तुमचं काम करत असताना पैशाचं शेअरिंग किंवा कामाची जबाबदारी कशी. कामाची जबाबदारी पण एक डिफरंट पार्ट असतो. कोणी आम्ही असं दोघांनी ठरलं की ह्या कामा साईटसाठी एक्झिक्युशनवरती मी राहील आणि ऑफिस आणि लायझनिंग आणि टेक्निकल मॅटरमध्ये अश्विन राहतात. असं आम्ही डिस्ट्रीब्यूट करून घेतलेलं सगळं कामाचं.
आणि काम सुरू करण्याच्या अगोदरच डिस्ट्रीब्यूट केलेलं असतं. जिथपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत तसंच चाललेलं असतं सर ते. सो अशी अशी सक्सेसफुली तुम्ही कामं कंप्लीट करून हँडओव्हर केलीत येस येस सर, सक्सेसफुली करून हँडओव्हर केलेली आहेत सर. आणि ती आणि तुम्हाला रेल्वेचीच सांग पण होती. येस सर, 100% रेल्वेची कामं होती सर ती. आणि सक्सेस होतात सर ती कामं. सक्सेस काय सर, सगळं पहिले आपल्यात इम्पॉर्टंट आपल्यामध्ये आहे सर ते. आपण जर सरळ चालले तर दुनिया सरळ चालते. आपण जर वाकड्यात चालले, आपल्यात जर मनात खोट असेल तर नाही पार्टनरशिप टिकू शकत सर. पहिले आपण स्वतःला प्रूव्ह व्हायला पाहिजे की मी जे काम करणार आहे ते 100% मी त्याला कामाला प्रतिबद्ध न्याय असेल. देणार आहे. यास न्याय बिलकुल देणार. 100%. आणि माझ्या मनामध्ये अकाउंटिंग बद्दल कोणताही इगो म्हणा, काही कोणतेही असं मनात आठी नसेल. जितके क्लिअर माइंडने काम केलं ना, तितकं क्लिअर माइंडने प्रॉफिट ऑफ पर्सेंटेज खूप वाढतो. क्या त्यामुळे बात. तुम्ही कोणत्याही पार्टनरशिपमध्ये काम करत असताना प्रत्येक गोष्ट क्लिअर ऑन पेपर, रायटिंगवर आणि ड्युरिंग एक्झिक्युशन करत असताना एकदम प्लेन, तिच्यामध्ये कोणती चालाकी नाही. मग बघा तुम्हाला कामाचं किती मिळतं. म्हणजे देव एक देतो तर आपल्याला 10 देतो. आपण एक मागतो देवाला, देव 10 देतो आपल्याला. पण डिपेंडिंग कसं आहे, स्वतःवरती अवलंबून आहे सर. तुम्ही स्वतः कसे वागता, दुसरं वागू नये वागून तुम्ही स्वतः कसे वागता ते इम्पॉर्टंट आहे सर. आणि मी तसंच, आम्ही दोघांनी तसंच ठरवलं आणि पुढे चालली आहे सर आमची गाडी ती. सुपर्ब सुपर्ब अभिजित. वा, आता आता मी तुझ्या त्या कंपन्या बघितल्या त्याच्यामध्ये 3 कंपन्या मला अशा दिसल्या की ज्याच्या समोर तू जेवी लिहिलंयस. हे एकाच जेवी पार्टनर बरोबर आहे का वेगवेगळ्या बरोबर? नाही, वेगवेगळे सर ते, वेगवेगळे ते. एक एडीपीएसटी म्हणजे आमची अश्विन जी आहे त्यांच्यासोबत आम्ही केलेली आहे. एक अभिजयनेश इन्फ्रा म्हणून ज्यात आम्ही 3 पार्टनर आहोत. अजयजी मिसर आणि एक मनमाडचे एक आहेत. आणि एक आन इन्फ्रामध्ये सुद्धा एक भुसावळचे आणि आमचे एक रावेर तालुक्यातले एक असे पार्टनर आहेत सर ते. डिफरंट पार्टनर्स, डिफरंट नेचर ऑफ वर्क. त्यामुळं असं हे नाही की बाबा सेम नेचर ऑफ वर्क असेल. तिघं जेवीमध्ये डिफरंट नेचर ऑफ वर्क चाललेलं असतात त्याच्यामध्ये सध्या. आणि तिघही वेल प्रॉफिट मार्जिनेबल कंपन्या आहेत. म्हणजे माझ्या स्वतःपेक्षा मी तुम्हाला म्हणजे अभिमानाने सांगतो, जेवीमध्ये प्रॉफिट ऑफ मार्जिन खूप जास्त आहे. क्या बात है, क्या बात. पर्सनल माझी जी अभिजित प्रोजेक्ट पर्सनल कंपनीपेक्षा जेवी मधले जे काम आहेत किंवा जेवी मधला जो प्रॉफिट ऑफ पर्सेंटेज आहे तो माझ्या कंपनीपेक्षा डबल टिबल जास्त आहे. तू तू एकटा पण काम केलंयस आणि तू जेवी मध्ये काम करतोयस, पार्टनरशिप मध्ये काम करतोयस. तुला एकटं काम करणं आता बरं वाटतं का या प्रकारे काम करणं पार्टनरशिप मध्ये बरं वाटतं? जेवी मध्ये पार्टनरशिप मध्ये काम करणं खूप बरं वाटतं सर. ग्रोथ येते आता. पहिले दिवस होते सर की आपण एकटं करायचं, बसायचं, एक लिमिटेशन आणि एक डोळा समोर झापड लावून काम करायचं. तुम्ही पार्टनरशिप मध्ये काम करा, चांगले पार्टनर्स गोळा करा. बघा, खूप मोठं आयुष्य आहे आणि खूप मोठं करण्यासारखं आहे. आणि तुम्हाला त्यामध्ये फायदा पण भरपूर आहे सर. कारण प्रत्येकाचं काम डिवाइड झालेलं असतं आणि प्रत्येक जण त्याच्या कामाला न्याय देतो. त्यामुळे प्रत्येक जण तिच्यामध्ये मॅक्झिमम प्रॉफिट गेनिंगचा प्रयत्न करतो. कारण शेवटी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे प्रॉफिट शिवाय दुसरं काही बोलणारच नाही सर मी. त्यामुळं प्रत्येक जण कोणी पर्चेसिंग मध्ये मास्टर असतं, कोणी एक्झिक्युशन मध्ये मास्टर असतं, कोणी एक्झिक्युशन करण्यासाठी लागणाऱ्या ज्या प्रिलिमिनरी गोष्टी आहेत ते तयार करण्यासाठी मास्टर असतं. या तिघं गोष्टी जेव्हा एका ठिकाणी येतात तेव्हा तुमचं प्रॉफिट ऑफ मार्जिन वर्क मधलं खूप वाढतं, रादर तुमच्या पार्टनरशिप प्रोप्रायटरशिप फर्मपेक्षा किंवा स्वतःच्या फर्मपेक्षा. राईट. मी स्वतः लाईक करतो किंवा पार्टनरशिप मध्ये काम व्हायला पाहिजे. सुपर. अभिजित, अन्नपूर्णा इंगळे आहेत, त्या म्हणतायत या क्षेत्रात येणाऱ्यांना तुझे हे अनुभव प्रेरणादायी ठरतील. तर अन्नपूर्णाताई, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे फक्त या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी नाहीये. हे ओव्हरऑल ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर ज्यावेळेला तुम्ही पार्टनरशिप मध्ये करता, जॉईंट व्हेंचर मध्ये करता, एकत्र येऊन करता, त्यावेळेला तुमची तुमची मनस्थिती कशी ठेवता, काय विचार करता त्याच्यावरती अवलंबून आहे. डॉक्टर अनघा पाबळकर आहेत. येस अनघा, थँक्यू, ग्रेट जॉब म्हणतीये. मनीषा पण आहे. मनीषा म्हणतायत व्हेरी इन्स्पायरिंग. ऍडव्होकेट केशव कोरगावकर म्हणतायत व्हेरी इन्स्पायरिंग. श्रीकांत कुमावत म्हणतात ग्रेट टू लिसन टू हिम. महेश इनामदारही आपल्या बरोबर हे सगळं बघतायत. आणि श्रीकांत कुमावतने तुला फोन केला होता मागे अभिजित. येस, नाशिक ओरिएंटेड सर. राईट. अभिजित, बऱ्याचदा ना तू म्हणजे माझ्याशी पण बोलत असतोस, इतरही छबी सरांशी पण बोलत असतो.
सॅटरडे क्लब मध्ये मेंटॉरिंग पण तू बऱ्याचदा केलंस, मार्स गुरुकुलमध्येही तू काही ना काहीतरी करत असतोस. तर हे जे सतत तुझी शिकण्याची जी आवड आहे ना, ह्याचं मला खूप कौतुक वाटतं आणि त्याचा तुला खऱ्या अर्थाने फायदा होतो का रे? मी म्हणजे मला अभिमानाने सांगतो, मी शिकल्यामुळेच मोठा झालोय सर. प्रत्येक गोष्टीत आपण काही ना काही शिकलं गेलं पाहिजे. तुमच्याकडे बघत असताना तुम्ही कशी डिलिव्हरी ऑफ स्पीच करतात हे सुद्धा मी शिकतो बऱ्याच वेळा. तुम्ही तुमचा प्रोग्राम चालू असताना तुम्ही जेव्हा मध्ये उडी मारतात आणि प्रोग्राम कसा कंटिन्यू करता हे तुमच्याकडनं बऱ्याच वेळा शिकलेलो आहे. कारण सर कोणत्याही ठिकाणी आपण जर गेले आणि शिकले तर आपल्या बिझनेस ग्रोथसाठी त्याचा फायदा होतो आणि शिकायलाच पाहिजे. आणि शिक्षण मस्ट आहे. ते तुमचं एज्युकेशनल असो या बिझनेस ओरिएंटेड असो कोणतंही असो, शिक्षण वृत्ती आपली नेहमीच ओपन पाहिजे. जर तुम्ही ती बंद ठेवली तर मला नाही वाटत तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेस व्हाल. जर बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचं असेल, यू हॅव टू वर्क हार्ड अँड कंटिन्यू युअर एज्युकेशन. येस येस कंटिन्यू युअर. आणि मला आठवतंय अभिजित, ज्यावेळेला तू तुझ्या पार्टनर बद्दलही बोलत होता, जॉईंट व्हेंचर पार्टनर बद्दल, त्यावेळेलाही तू मला अनेक वेळाला हा शब्द वापरलास की सर त्यांचे ना तिसऱ्या जनरेशनचे उद्योजक आहेत, त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं मला. येस 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 सो सर. असं काय शिकायला मिळतं ते त्यांच्याकडून? थर्ड जनरेशन आहेत म्हटलं. सर मेन थर्ड जनरेशन आहे काय, मेन म्हणजे दुसरी गोष्ट ती कंपनी जी आहे मेन इन्फ्रास्ट्रक्चर माझी जेबी पार्टनर्स आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कसं म्हणजे दादागिरी म्हणता येत नाही तशी, किंवा तुम्हाला कसं एकदम हिच्याने फुल एनर्जेटिक काम तुम्ही कसं कराल. दुसरी गोष्ट, जी जुनी एजन्सी असल्यामुळं, फर्म असल्यामुळं, पर्चेसिंग मध्ये ते कसे पर्चेसिंग करतात, कसे लिमिटेड कंपन्यांचे रेट तोडतात आणि आपल्याला कसे ते कमी रेट्समध्ये कमी रेट्समध्ये आपण परचेस करतो, हे मला खूप शिकायला मिळालं. पर्चेसिंग जी मेन आपलं कणा आहे बिझनेस मधला, एक ठेकेदारी मधला, कॉन्ट्रॅक्टरशिप मधला किंवा सिव्हिल इंडस्ट्री मधला, तो मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाला. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडनं मला एक मोठी शिकायला मिळाली की ते एका माणसाला फॉलो करतात. ती खूप चांगली गोष्ट मला शिकायला मिळाली. आजही ती 300-350 कोटीची कंपनी आहे, पण ती एका व्यक्तीला फॉलो करते आणि त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली त्याचं ग्रोथ होते. ते मी शिकलो तिथं आणि तेही मी तसंच करतो. तेही मी आत्मसात केलं. मी पण एक व्यक्तीला फॉलो करतो आणि त्या हिशोबाने माझं कमाईचं वाटचाल चालू आहे. खूप काही शिकण्यासारखं असतं. जे एक्सपिरियन्स कंपनी असतात त्यांच्याकडे भरपूर काही शिकायला मिळतं. डिलिव्हरी ऑफ स्पीच असतं की तुम्ही बोलत असताना तुमच्या कलिग्स विषयी किंवा ऑफिसर बरोबर बोलत असताना कसं बोलायला पाहिजे, तुमचं बोलण्याचा आवाजाचा चढउतार कसा पाहिजे, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं सर. आणि हेही मी त्या कंपनीकडनं शिकलो बरंच डिस्कस करत असताना. अभिजित, म्हणजे मला असं म्हणायचंय की जॉईंट व्हेंचर केल्यावरती किंवा पार्टनर घेतल्यानंतर नुसते पैसे किंवा कॅपिटल येतं असं नाही. हे जे सगळं एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे ही सगळी, त्यांच्या अनुभवाची, येस येस त्यांचे येस सप्लायरच्या नेटवर्कची, ही सगळी पण ऑटोमॅटिक आपल्या बरोबर येते. येस 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 मिळते सर. म्हणून तर आपलं पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट वाढतं सर. कारण तेच आहे त्याच्यामध्ये. पर्सेंट ऑफ प्रॉफिट वाढतं का, काही जादू नसते सर. ती फक्त एक असं की वेगवेगळ्या प्रकारची व्यक्ती आपल्याला जॉईन होतात आणि तिच्याने आपल्याला एक वेगळंच तो एक सिनेरिओ बनतो काम करण्याचा. आणि आफ्टर ऑल जेव्हा फायनल वर्क जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला आश्चर्यचकित प्रॉफिट मिळतो. हे तुम्हाला न म्हणजे सांगतानाही आनंद वाटतो मला या गोष्टीमध्ये. पण हे केव्हा होतं, मॅक्झिमम करत असताना जेव्हा तुमच्या पार्टनरशिपमध्ये किंवा जीओमध्ये तुम्ही काम करतात तेव्हाच शक्य होतं आताच्या कंडिशनमध्ये. कारण आता पहिल्यासारखे दिवस नाही राहिले किंवा सिंगल माणूस प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळं मला तरी असं वाटतं की मॅक्झिमम जेव्ही व्हायला पाहिजे आणि तिथून काम करता आलं पाहिजे. मला असं वाटतंय की तू एखादा पीएचडी किंवा काहीतरी करावं जेवी वरती. नाही सर, आम्ही तर खूप छोटा आहे सर. मी तुमच्याकडनं शिकलो काम करत असताना कसं करायचं, काय करायचं तेच मेंटेन केलं सर. दुसरं काही नाही सर. एक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मेंटेन केल्यात आणि त्याचं बेनिफिट खूप हायर मिळतं सर त्याच्यामध्ये. काही मोठं नाही आहे, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच आपण फॉलो केल्यात आणि त्याने आपण चाललोय पुढे सर. अभिजितची पुढच्या 3 किंवा 4 वर्षाची, 5 वर्षाची काय विजन आहे? माझं एक विजन आहे की मला 3 वर्षामध्ये 70 कोटीचा टर्नओव्हर असली कंपनी करायची आहे. छोटे छोटे विजन्स आहेत. छोटे छोटे विजन्स केले. 3-3 वर्षाचे, 4-4 वर्षाचे विजन्स केलेले आहेत. कारण मी जिथं बिलीव्ह करतो की आपण मोठं करण्यापेक्षा छोटे छोटे करत पायऱ्या चढत गेले
तर आपलं जे शेवटचं एम जे आहे की आपल्याला ती कंपनी कोणत्या लेवलला घेऊन जायची आहे, तर ते साध्य होण्यात म्हणजे प्रयत्न म्हणजे तो साध्य होण्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही त्या गोष्टी. म्हणून छोटे छोटे कालखंड करतो आणि आपला कारभार पुढे ढकलत जातो. त्यामुळे माझे आम्ही प्रत्येक विजन जे असतात ते 2 ते 3 वर्षाचे असतात, की मला 2-3 वर्षात माझं कुठं न्यायचं आहे, काय न्यायचं आहे आणि मी गेलेलो आहे. म्हणजे मी असा फेल कुठंच झालो नाही, की मी असं ठरलंय, की मला ह्या 2 वर्षात इकडे जायचं आणि मी खूप बॅक आलोय, असं कधीच झालं नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. Yes. आणि पण मग त्याचं कोविड काही असो, असो किंवा काही असो, काही असो. प्रगती चालू आहे. येस, येस. कारण ते प्रगती चालू तिला कारण आहे सर. तुम्ही तुमची कंपनी कशी ठेवली आहे, कशी मेंटेन केलेली आहे आणि तुमच्याकडे येणारा कामाचा ओघ कसा आहे, तिच्यावरती पण डिपेंडिंग असतं. जर तुमचे काम नसतील तर तुमचा टर्नओव्हर वाढणार नाही. मग एक आपलं काम तेच आहे की जास्तीत जास्त काम आपण आपल्या कंपनी थ्रू घ्यावे आणि वर्क डेलिकेट करून काम करून घ्यावे. हम्म. आणि श्वेता शिंदे म्हणतात की खूप बिझनेस इन्साइट शिकायला मिळाल्या तुझ्या बोलण्यामधून. श्रीकांत कुमावत म्हणतोय की व्हेरी ऑनेस्ट पर्सनॅलिटी. तुझ्या बोलण्यातूनही तो सच्चेपणा, तो प्रामाणिकपणा, तो सर कारण ओपननेस. स्वतः डेव्हलप केलेली कंपनी सर, त्यामुळे ते आतून येतं सगळ्या गोष्टी. काही हे नव्हतं. स्वतःच तयार केलेली कंपनी आणि प्रत्येक 20 वर्षामध्ये धडपड करत, अपमान सहन करत, सगळ्या गोष्टी करत आपण ते पुढे आलेलो आहेत आणि आतापर्यंत चाललोय आपण त्या गोष्टी. कारण ह्या गोष्टी महत्वाच्या असतात सर, कोणती कंपनी बिल्डअप करत असताना किंवा तुम्हाला पुढे जायचं असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभव घ्यावा लागतो या गोष्टीमध्ये. आणि अन्नपूर्णा इंगळे म्हणतात की कोणताही बिझनेस करताना सच्चेपणा खूप आवश्यक आहे, हेच तू दाखवून दिलंयस. तू माझा मित्र असल्याचा मला अभिमान आहे. आणि दिनेश धन्यवाद. थोरातनी तर एक छान त्याच्यावरती 4 वाक्य पण लिहिलेली आहेत तुझ्या व्यक्तिमत्वावर. लाखोतून माणूस असतो एखादा, रेल्वे आहे त्याच्यावर फिदा, भारी त्याची अदा, अभिजित आहे दादा. क्या बात आहे. आता हे दिनेशचं वैशिष्ट्य आहे. हे मला येस, दिनेशचं येस, फार येस. आवडतं. या सगळ्यामध्ये अभिजित तुला घरच्यांची साथ कशी मिळते? कारण मला माहिती आहे त्याप्रमाणे तुझं सगळं फायनान्स जो आहे तो वडिलांच्या कंट्रोलमध्ये असतो. मी तुम्हाला तेच सांगितलं. मी फक्त एका माणसाला फॉलो करतो. त्यांच्या फॉलोने मी जातो आणि एक सिस्टम मी अवलंबवली माझ्या करिअरमध्ये जेव्हापासून मी कॉन्ट्रॅक्टरशिप चालू केली. सोमवार ते शनिवार खूप काम करायचं, खूप काम करायचं आणि रविवार फक्त फॅमिलीसाठी द्यायचा. मी क्या बात. आजपर्यंत 22 वर्षामध्ये कोणत्याही रविवारी साईटवर गेलेलो नाहीये. हो. कोणत्याही रविवारी साईटवर गेलेलो नाही. कितीही मोठं काम असो, मी जात नाही किंवा प्लॅन चेंज करतो. हे मी पाळलेलं आहे सर आणि तिच्यातूनच मला घरच्यांकडून साथ मिळते असं आहे. कारण माहिती बिझनेस खूप दूरचा आहे. सकाळी जायचं, रात्री उशिरा यायचं आणि मग ते काय संवाद होत नाही. मग कुठेतरी मी गोष्ट पाळलेली पहिल्यापासूनच, की रविवार फक्त फॅमिलीला, बाकी क्या बात. नाही सर. सोमवार ते शनिवार कामाला आणि रविवार आपल्या फॅमिलीला. पण ते अभिजित तू फक्त फॅमिलीला वेळ देतो असं नाही. तू रोटरी क्लब मध्ये पण खूप ऍक्टिव्ह येस, आहेस. तू सॅटरडे क्लब मध्ये पण खूप ऍक्टिव्ह आहेस. मग हा सगळा वेळ कसा काय काढतोयस? सर वेळ काढतो म्हणजे वेळ असतोच सर. कारण कसं आहे तुम्हाला बोललो ना, मॅक्झिमम वर्क कसं एक सिस्टम प्रोसेस चाललेलं असतं. फक्त हेड ऑफिसला किंवा घरी यायला तो येण्याचा वेळ असतो तो असतो. नंतर ह्या सगळ्या गोष्टी जे करत असताना एक मनातून पण इच्छा असते की आपलं एक सामाजिक काम करायचं आहे आणि आपण एक बिझनेस व्यक्ती असल्यामुळे बिझनेस मधल्या लोकांना आपलं काही देणं आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक ते मी काम काढतो. माझे आवडते सब्जेक्ट आणि आवडत्या संस्था आहेत त्या. त्यामुळं जेव्हा काही असा टास्क असतो करण्याचा, तर मी 100% त्याला वेळ देतो आणि ते म्हणजे मला आवडतं त्या गोष्टी करायला. काही असलं तरी मी पहिले ह्या दोघं संस्थांना वेळ देतो सर तिच्यामध्ये. क्या बात काही आहे, असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे पैसे उभे करायला वगैरे तुला असं टेन्शन येत का नाही का रे? कॅपिटल टेन्शन रेज तर करायला आहे. लागतं. टेन्शन आहे सर. टेन्शन आहे. पण रेल्वेमध्ये कसं असतं सर, सुरुवातीला थोडं कॅपिटल आपल्याला असलं, की आपण जसं आर-ए-बिल्स काढतो किंवा आपलं 1 महिन्यात काम झालं, की लगेच आर-ए-बिल काढायचं. त्याच पैशांवरती आपलं फिरत राहायचं, फिरत राहायचं, फिरत राहायचं. पण नंतर असं नंतर आपली एक अशी स्टेज होऊन जाते, की हां. आपण जो प्रॉफिट कमवलेला पैसा जो असतो, तो आपण एका ठिकाणी स्टोअर करून त्याच कॅपिटलवरती परत पुढचं आपण जात राहतो. बरोबर, बरोबर, बरोबर. म्हणजे असा मग रेल्वेमध्ये काम करत असताना असा मला कॅपिटलचा एवढा त्रास नाही झाला, कारण आमच्या रेल्वेमध्ये पेमेंट सिस्टम खूप चांगली आहे. त्यामुळे असा खास त्रास नाही आणि होत यामुळे. आणि अभिजित, मी जे तुला ऑब्झर्व्ह केलंय ना, तुझी मास्टरी खरी त्याच्यामध्ये आहे, येस सर. की तू ज्या प्रकारे ते सगळं रोलिंग करतोस आणि फटाफट बिल काढतोस, फटाफट येस, काम येस. करतोस. काम तेच आहे सर माझं. मी तुम्हाला हे काम करण्यासाठी घरातले सिंगल व्यक्ती आहे, त्यामुळे करण्यासाठी मीच अवेलेबल आहे. मग ते करण्यासाठी मी पहिले ठरवलं, की जर आपण साईटवरती इन्व्हॉल्व झाले तर याच्याकडे कोण लक्ष देईल?
कारण मला माझं सर्कल फायनान्शियल सर्कल सरकत जायचं आहे. तर मग ते करत असताना मी माझ्या कंपनीला सुरुवातीपासूनच सिस्टम प्रोसेस लावली सर मी. जेव्हापासून मी 2002 पासून चालू केलं रेल्वेमध्ये, 3-4 पासून मी माझ्या कंपनीला जी सिस्टम प्रोसेस लावली ती आजपर्यंत आहे. आणि मी त्यात इम्प्रूव्ह करत जातो प्रत्येक वेळेस इम्प्रूव्ह करत जातो. आणि मला जसं तुमच्याशी बोलून, छबीर सरांशी बोलून, विनीत सरांशी बोलून, मागे एकदा राजेंद्र सर आले होते नाशिकला, त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकल्या आणि माझ्या इम्प्रूव्ह केल्या त्या गोष्टी. आणि त्या इम्प्रूव्ह केल्याने काय होतं, माझं एकदम काम करत असतानाचा जो रिझल्ट आहे तो मला 4 ते 5 पट एक्सेस मिळतो त्यामध्ये. म्हणून जेही माझं चाललं सिस्टम प्रोसेसने चाललेल्या सगळ्या गोष्टी छोट्या का असे ना त्या सिस्टम प्रोसेस आहेत, पण चालल्या व्यवस्थित. ग्रेट अभिजित, ग्रेट. आणि बोलता बघता 1 तास होऊन गेला आपल्याला बोलून. येस सर. सुरुवातीला 10-1 मिनिटं आम्ही बोललो असेल मी आणि राजेंद्र सर, पण त्यांच्या नेटवर्कचा इश्यू आहे त्याच्यामुळे ते लॉग आउट झाले. पण मजा आली तुझ्याशी बोलताना आणि प्रत्येक तुझ्या बोलण्यामध्ये तुझा अनुभव ऐकताना आम्हालाही खूप प्रेरणा मिळत होती. सो कीप इट अप. मित्रांनो, असाच अभिजित कडून प्रेरणा घेऊन अभिजित सारखाच मोठा उद्योग करायचं सगळं स्वप्न आपण प्रत्येकाने बघितलं पाहिजे. ती जी पॅशन आणि फायर आहे ती आपल्यामध्ये कशी येईल हे आपण बघितलं पाहिजे. परत एकदा मित्रांना आठवण करतो, उद्याला संध्याकाळी 6:30 ते 8:30 या वेळामध्ये अय्यर काय माइंड कंट्रोल प्रोग्रामचं कॉम्प्लिमेंटरी सेशन आपल्या सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे. गेस्ट सेशन म्हणतो आम्ही त्याला. तर आपल्यापैकी ज्या कोणाला मेमरी टेक्निक शिकायचंय, मिररिंग टेक्निक नावाचा एक प्रकार असतो तो शिकायचा आहे, तर तो शिकण्यासाठी तुम्ही उद्या येऊ शकता. हे फ्री आहे सेशन. त्याच्यासाठी झूम लिंक आहे. ती झूम लिंक तुम्ही जर का मला मेसेज पाठवलात तर ती झूम लिंक मी तुम्हाला पाठवीन आणि तुम्हाला ऍडमिट करता येईल. आणि अभिजित, फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच मनापासून गप्पा मारल्याबद्दल. खूप इन्स्पायरिंग टॉक होता. आणि मित्रांनो, आपण सगळ्यांनी अभिजितला भरपूर शुभेच्छा देऊया. अभिजित 70 कोटी नाही 700 कोटीची कंपनी होऊ दे. नुसती नाही तर LNT सारखी मोठी कंपनी होऊ दे. अशा भरपूर शुभेच्छा तुझ्या. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.